श्री स्वामी समर्थ। बखर भाग 31। सोन्याचा चौफुला विहिरीत टाकला। एके वेळी श्री स्वामी समर्थ राजाच्या अंगणात फिरत असताना एका हुजऱ्याच्या हातात सुवर्णाचा चौफुला होता। तो महाराजांनी हिसकावून घेतला। अंगणात एक खोल विहीर होती। तिकडे पाहून श्रींनी राजांना प्रश्न केला, चौफुला विहिरीत टाकू? राजानं हात जोडून विनंती केली, महाराज, चौफुला आपलाच आहे, त्याचं पाहिजे ते करावं। हे ऐकून तो चौफुला महाराजांनी विहिरीत फेकून दिला। सोन्याचा चौफुला गेला म्हणून सर्वांना वाईट वाटलं। राजाला श्रींच्या सामर्थ्याबद्दल पूर्ण खात्री होती। त्या रात्री महाराज राजवाड्यातच राहिले। दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी महाराज पुन्हा अंगणात खेळू लागले। राजाही तेथे आला। अरे पोहराण, अशी महाराजांनी राजाला आज्ञा केली। राजानं तात्काळ पोहरा व दोर आणला। विहिरीत पोहरा सोडून बाहेर काढला तो काय चमत्कार! पोहऱ्यातून सुवर्णाचा चौफुला वर आला। चौफुल्यातील लवंगा वेलदोडे जसेच्या तसे सुके असल्याचं दृष्टीस पडलं। हा चमत्कार पाहून सर्वांना खूप आश्चर्य वाटलं। श्री स्वामी समर्थ। बखर। लेखक श्री गोपाळबुवा केळकर। संपादक श्री रामचंद्र चिंतामण ढेरे। अनमोल प्रकाशन। श्री स्वामी समर्थ।